नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 29 मार्च सोमवार, आठवड्याची सुरुवात आहे। सुरू करूयात आजच्या ताज्या बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्या चांदीचे दर बघूयात। सोन्याचे दर पुन्हा एकदा वर चढताना दिसतायत। आज सोन्याचा दर 24 कॅरेट प्रति तोळा साधारण 1,43,000च्या आसपास आहे, तर चांदीचा भाव हा 2,30,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। पहिली बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपूर चैत्र यात्रा कामदाई एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा पहाटे 4 वाजता संपन्न। चैत्र यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 4 खांबी, 16 खांबी, श्री संत नामदेव पायरी इत्यादी ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट। आता बातमी अकोल्यातून। सिलेंडर तुटवड्याचा पहिलाच बळी अकोल्यात गेलाय। अकोल्यात रांगेत उभं असताना वंचितच्या माजी सरपंचाचा दुर्दैवी अंत। शासनाच्या शून्य नियोजनानं सिलेंडरसाठी तासनतास लोक रांगेत। अन्वी मिर्जापूरच्या माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जागीच मृत्यू। सकाळी सुमारे 9 वाजल्यापासून गॅस सिलेंडरसाठी होते रांगेत उभे। दुपारी सुमारे 1:30च्या दरम्यान त्यांना अचानक आली चक्कर। डॉक्टरांकडे नेण्याआधीच जीव सोडला। या दुर्दैवी घटनेनंतर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला सरकारचा निषेध। सोलापुरात होडकी रोड औद्योगिक वसाहत आणि अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत इथले 44 रस्ते डांबरीकरणासाठी 56,94,00,000 रुपयांचा निधी मंजूर। आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश। विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मान्यता। अक्कलकोट रोडवरच्या उद्योजकांची समस्या दूर। मेळघाटातल्या हरिसाल बोरी मार्गावर सेमाड आणि बुरी दरम्यान दुर्मिळ दृश्य। एका मादी अस्वलानं आपल्या लहान शावकांना पाठीवर बसवून केला प्रवास। सुमारे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत ती शावकांना घेऊन जाताना दिसली। निसर्गातल्या ममतेचं आणि संघर्षाचं जिवंत उदाहरण या दृश्यातून दिसून आलं। हा संपूर्ण प्रसंग रोहित पाल यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। पुढची बातमी आहे वर्ध्यातून। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटलेले आहेत। वर्ध्यात सुद्धा सामाजिक आणि राजकीय स्तरावर काम करणाऱ्या सामान्य महिलांनी खरात प्रकरणी व्यक्त केला तीव्र निषेध। महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आता नॉन पॉलिटिकल महिला नेमण्यात याव्यात। अशोक खरातला कठोर शिक्षा व्हावी आणि रुपाली चाकणकर यांची चौकशी व्हावी। वर्ध्यातील महिलांनी व्यक्त केला संताप। सोलापुरात निर्जरा केअर फाउंडेशनच्या वतीनं महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित। सोलापूरकरांचा या स्पर्धेला मोठा प्रतिसाद। अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मांडलिक, सृष्टी भोसले यांची विजयी सलामी। महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या महिला पैलवानांच्या चित्तथरारक लढतींनी प्रेक्षकांची जिंकली मनं। पिंपरी चिंचवडमध्ये गॅस टंचाईवर बायोगॅस ठरतंय वरदान। पिढीजात शेती करणाऱ्या बोडके कुटुंबियांना या बायोगॅसचा दुहेरी फायदा। या यंत्रात रोज 20 किलो शेण आणि 20 लिटर पाण्यापासून त्यांना महिन्याला 2 सिलेंडर गॅस इंधन प्राप्त। बायोगॅससाठी सुरुवातीला येतो 48,000 रुपयांचा खर्च। सरकारकडून मिळतं 24,000 रुपयांचं अनुदान। रुपाली चाकणकर यांना कोणताही राजीनामा द्यायचाच नव्हता। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानं तो त्यांना द्यावा लागला, असा आरोप डॉक्टर आशा मिरगे यांनी केलाय। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सह आरोपी केलं पाहिजे। चौधरी नावाचा माणूस खरात आणि चाकणकर यांचा पार्टनर आहे। या आरोपासह चाकणकर यांची संपत्ती वाढली कशी, असा सवाल सुद्धा मिरगे यांनी केला। पुढची बातमी आहे बीडमधून। अंबेजोगाईत भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला स्पष्ट आणि कठोर संदेश। चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगातच असते, असा दिला थेट इशारा। राजकारणात काही जण कारस्थाने करतात, पण ज्याच्या मनात पाप नसतं त्याला देवाचा आशीर्वाद असतो, असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुद्धा लगावला टोला। पुढची बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून घरांची तोडफोड। शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये 9 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल। कोल्हापुरातल्या कनान नगरात एडका तलवारी नाचवत टोळक्याची दहशत। एका तरुणावर चाकून हल्ला। पुढची बातमी पुण्यातून। कामकाज सुरू असताना अजितदादांच्या अनुपस्थितीची उणीव प्रकर्षानं जाणवत असल्याची भावना आमदार सुनील शेळके यांनी केली व्यक्त। दादांच्या अपघाती निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून शरद पवार यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र पार पडतंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत देत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ होऊ शकतो, असा विश्वासही सुनील शेळके यांनी व्यक्त केलाय।
पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरातून. मंत्री संजय शिरसाट यांनी एलपीजी गॅस तुटवड्यावर केलं भाष्य. शहरामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा हा कंपन्यांचा अरेरावीपणाचा परिणाम असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय. ऑटो एलपीजी गॅसचे पेट्रोल पंप यांच्या एनओसी रद्द करून पेट्रोल पंप सील करून टाका, यानंतर पेट्रोल पंप चालक ठिकाणावरच येतील. हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांचं घर कसं चालणार? 5 दिवसापासून गॅस मिळत नाही, यामुळे हे निर्देश दिले असल्याचं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले. भोंदूबाबा खरात प्रकरणाची पोलिसांनी तसंच एसआयटीनी चौकशी केल्यानंतर पहिले 7 दिवसाची पोलीस कोठडी आणि पुन्हा 8 दिवसाची पोलीस कोठडी अशोक खरात याला सुनावण्यात आली होती. 29 मार्चला खरात याला पुन्हा न्यायालयात हजर सुद्धा करण्यात आलं. न्यायालयानं या भोंदू खरातला 3 दिवसांची म्हणजे 1 एप्रिल पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढची बातमी सोलापुरातून. सोलापुरात पार पडलेल्या 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एक धक्कादायक घडामोड. अहिल्यानगरची प्रसिद्ध रील स्टार आणि कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिनं पराभवानंतर कुस्तीला अखेरचा रामराम ठोकल्याची केली घोषणा. आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा अभाव आणि वजनाच्या अटी पूर्ण न झाल्यामुळे घेतला हा कठोर निर्णय. पुढची बातमी पंढरपुरातून. चैत्र यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा 29 मार्च रविवारी लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा. उन्हाचा पारा वाढलेला असताना सुद्धा भाविकांमध्ये उत्साह ओसंडून. दर्शन रांगेतला एकही भाविक उपाशी राहू नये म्हणून पत्रा शेड इथं साबुदाण्याची खिचडी, मिनरल वॉटर, सकाळी चहा, दुपारी लिंबू सरबत आणि सायंकाळी पुन्हा चहा मोफत वाटप. चैत्र शुद्ध एकादशीचा उपवास असताना सुद्धा श्री विठ्ठलास पारंपरिक पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण. आमदार रोहित पवार बारामती ॲग्रो लिमिटेड यांच्या वतीनं दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला भेट स्वरूपात रुग्णवाहिका प्रदान. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना तात्काळ आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशानं राबवण्यात आला हा उपक्रम. साताऱ्यातल्या कास पठारावर 4 चाकी गाड्यांची स्टंटबाजी करणाऱ्यावर तालुका पोलिसांची कारवाई. स्टंटबाजीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. कास पठारावर काही दिवसांपूर्वी प्रतीक शिंदे आणि साहिल निकम या तरुणांनी 4 चाकी वाहनानं स्टंटबाजी करत स्वतःच्या जीवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं वाहन चालवल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. सातारा तालुका पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेतली आणि आता कारवाई सुद्धा केली आहे. पंढरपुरात एका बालकावर उजव्या हातावर शस्त्रक्रिया करायची होती, मात्र ती शस्त्रक्रिया चुकून केली डाव्या हातावर. पंढरपुरातल्या उपजिल्हा रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार. डॉक्टरांवर कारवाई करण्याची पालकांची मागणी. दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचा रुग्णालयानं दिला इशारा. उपजिल्हा रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सरडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून घेतली दखल. शस्त्रक्रिया प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 2 डॉक्टरांची समिती सुद्धा गठीत. पुणे शहरातल्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये काही दिवसांपूर्वी घडली एक धक्कादायक घटना. वॉटर फिल्टरचा जोरदार शॉक लागून बीड इथल्या आष्टी तालुक्याच्या चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याचा मृत्यू. चैतन्य हा पुण्यातील कृषी महाविद्यालयाचा MBA शाखेचा विद्यार्थी. चैतन्य गेल्या 10 दिवसांपासून मृत्यूशी देत होता झुंज, मात्र अखेर त्याची ही झुंज अपयशी. आता या घटनेनंतर नामांकित असलेल्या महात्मा फुले कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह. राज्यातला गॅस पुरवठा आणि औद्योगिक प्रश्नांबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात घेतली महत्त्वपूर्ण आढावा बैठक. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गॅस पाईपलाईनचा विस्तार अद्याप पूर्ण झाला नसल्याची दिली कबुली. व्यावसायिकांपर्यंत गॅस पोहोचण्यासाठी सरकार आता विशेष कॅम्प राबवणार आहे. प्रलंबित असलेल्या परवानग्या तातडीनं पूर्ण करण्याच्या शासनाला दिल्यात त्यांनी सूचना. गॅस सिलेंडरची 15,000 रुपयांपर्यंत बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या तक्रारींची घेतली जातीये दखल. अशा काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सामंत यांनी दिलेत आदेश. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्रचं वेगवान बातम्यांचं हे बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.